नमस्कार, मी सुरेखा माझ्या चॅनेलवरती पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आता आपण एक तिळगुळाचा प्रकार बघूया। ते तिळामध्ये खूप कॅल्शियम आणि फायबर असतं। त्यात आपण मखाना ॲड करणार आहे। मखानामध्ये पण खूप प्रोटीन्स असतात। हे एक मस्त कॉम्बिनेशन आहे। मी करते, तुम्ही बघा, तुम्हाला आवडेलच। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कुकपॅडमध्ये माझी इंग्लिशमध्ये रेसिपी असेल ती तुम्ही फॉलो करा। तर तुम्ही बघा, मी करते आता। एक वाटी साधे तीळ आहे, पॉलिशवाले नाही आहे, स्वच्छ निवडून घेतलेले आहे। एक वाटी मखाना आहे, अर्धी वाटी खोबरं, सुकं खोबरं किसून घेतलं आहे, अर्धी वाटी शेंगदाणे आहे आणि एक वाटी थोडा कच्चा भरून गूळ घेतलेला आहे आणि हे पिस्त्याचे काप आहेत वरती सजावटीसाठी आणि वेलची पावडर आहे आणि थोडं तूप लागणार आहे। प्रथम आपण अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतो। गॅस मध्यम आहे, आपल्याला 3-4 मिनटं लागते शेंगदाणे भाजायला। तर हे भाजून झालेले आहेत, खमंग भाजून झालेले आहेत, त्याची साल निघते, याचा अर्थ झालेले आहे। तर आता भाजलेले दाणे ताटात काढून घेतो। आता आपण तीळ भाजून घेऊया। तिळाचा आकार छोटा असतो, त्याला भाजायला जास्त वेळ लागत नाही। तर मस्त फुलले आणि खमंग वास यायला लागला ते समजायचं की तीळ झाले। गॅस मध्यमवरच आहे। हे खमंग तीळ पण भाजून झालेले आहे। हे चटचट मिळेल, तीळ फुलले, कलर थोडासा चेंज झाला आहे, तर ते आपले तीळ झाले। ते मध्यम गॅसवरती 3 ते 4 मिनटं लागलेली। तवा गरम होता त्यामुळे कमी वेळ लागले। तर आपण हे तीळ काढून घेऊया। आता आपण एक चमचावर तूप घालूया। त्यात मखाने आपण क्रिस्प होईपर्यंत भाजून घेऊया। 2 मिनिटात मखाने पण आपले भाजून झाले। तवा गरम असल्यामुळे पटकन होतं, तर मखाने पण आपण काढून घेऊया। नंतर आता खोबरं भाजून घेऊया। हे खोबरं पण आता सोनेरी रंगावर होत आले, तर ते पण आपण काढून घेऊया। त्यात कच्चेपणा जायला पाहिजे, तेवढं तितपत भाजायचं आहे आपल्याला। थोडी अर्धवट साले काढली, अर्धवट आहेत, तर याचा आपण आता कूक करून घेऊया। बारीक कूट करून घेतलेला आहे, फार बारीक काही नाही आहे, रवाळ आहे। तर हे शेंगदाण्याचं कूट पण आपलं झालेलं आहे। आता तीळ आणि खोबरं सगळे थंड झाले, तर आपण आधी तीळ पाटून घेऊया। थोडेसे तीळ आपण काढून ठेवूया, थोडे अख्खे तीळ घालूया। हा तिळाचा कूट पण झालेला आहे, फार बारीक नाही केलेला। तर आता आपण खोबरं आणि मखाने, आधी मखाने करून घेऊया। खोबरं पण बारीक वाटून घेऊया आपण। हे खोबरं पण आपण बारीक करून घेतलंय। म्हणजे थोडी आपण वेलची पूड घालतो, ते मिक्स करून घेतो। वेलची पूड घालून आपण सगळं मिक्स करून घेतले सगळे कूट। पाहिजे तर तुम्ही जायफळ घालू शकता, याच्यात ड्रायफ्रूट पाहिजे तर ते पण भाजून पूड करून घालू शकता। मोठे दाणे असेल मी काढून टाकते। गूळ मी बारीक चिरून घेतलेला आहे, सॉफ्ट गूळ आहे हा। तर याच्यात आपण 1 चमचावर तूप घालूया, 1-1.5 चमचा, आणि थोडंसं पाणी घालूया आपण।
तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अजून एक अर्धी वाटी गूळ घालू शकता. म्हणजे तुम्हाला गोडवा जितपत पाहिजे तितपत घालू शकता. गॅस मध्यम आहे. आपला गूळ आता विरघळवायचा आहे. मी असं दाबून भरला तर गूळ तसं मोजला तर 1.5 वाटी होतो. हे कुठ्यापेक्षा निम्मा गूळ पाहिजे. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर थोडासा कमी घातला तरी चालतो. मी थोडा कमीच घातलाय. तर आपलं गूळ पूर्णपणे विरघळवून घ्यायचं आहे. आणि असे बबल्स आले की आपल्याला 1 मिनिट भरच ठेवायचं आहे. हे जे बुडबुडे आलेत बबल्स आपला 1 मिनिट ठेवायचं आहे फक्त. गूळ विरघळलेला आहे. त्याच्यानंतर आपण 1 मिनिटभर ठेवलेलं आहे. गॅस मंदच आहे. तर त्याच्यात आता कूट घालूया. आता मी गॅस बंद करते. गॅस मी बंद केलाय. तर याचा आपण आता रोल करून घेऊया. बटर पेपरला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. सगळं गरम गरम असतानाच करायचं. थंड झालं की हे होणार नाही. तर आपण थोडं सजावटीसाठी थोडेसे पिस्त्याचे काप घालूया. त्याचे आपण आता 2 भाग करूया. 5 मिनिटं थंड करून घेतलंय. थोडंसं गरम असतानाच आपल्याला वड्या कापायच्या. अशा या खुसखुशीत खमंग तिळाच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तीळ रोल पण म्हणू शकतो याला. खूप पौष्टिक आहे. तुम्ही करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. तुम्हाला अजून थोडा गूळ वाढवायचा असं वाढू शकता. पण हे माझ्या मते बरोबर आहे. तर तुम्ही करून बघा आणि मला सांगा कसं झालं ते कमेंट्समध्ये लिहा.